झालं का सांगा? होय. किती जणांचं झालं? एवढा वेळ नाही लागत, तोंडी सुद्धा बाळानं सोडवू शकताय. मॅडम हा, चला पहिलं गुणोत्तर किती होतं? पहिलं गुणोत्तर 5:4. कोण आहे भूमी आणि दुसरं कोण आहे? भूमी आणि संबोधी. भूमी आणि संबोधी. हा, यांचं वयांचं गुणोत्तर किती आहे? वयाचं गुणोत्तर वय दिले 14 वर्ष आणि 10 वर्ष. हा, वय दिलंय, वय गुणोत्तर नाही ना. 14 आणि दुसरीचं किती आहे? 10 वर्ष. 10 वर्ष. आणि किती वर्षांनी विचारले ना? होय. किती वर्षांनी त्यांचं किती गुणोत्तर होणार आहे? 6 वर्षांनी मॅडम. नाही नाही, तसं नव्हे रे. म्हणजे किती वर्षांनी किती गुणोत्तर होईल म्हटलं? 5:4. 5:4. म्हणजे फायनली त्याचं उत्तर तुम्हाला 5/4 आलं पाहिजे, बरोबर का? पहिला ऑप्शन किती आहे सांगा? पहिला 5 आहे. 5. मग 14 आणि 5 किती होणार? 19. 19 कुठल्याच पाड्यात नाही, त्याच्यामुळे येणार नाही. पहिलाच ऑप्शन गेला. कशाला 5 घ्या? हा, दुसरा सांगा. 4. मग 14 आणि 4 किती झाले? 18. पण किती 5 असं 18 नाहीच आहे ना. किती 5 असं 18 येणार आहे का? नाही, म्हणजे तो कॅन्सल. तिसरा 6 येतो मॅडम. 6 वर्षांनी म्हणजे 14 आणि 6 येत नाही का? 14 मध्ये अधिक 6 20 झालं. आणि हे किती झालं? 16. म्हणजे 20/16 म्हणजे किती आलं? 4 20 आणि 4 16. कोण बघायचं असं ऑप्शन घालून? आलं की लक्षात? प्रत्येक ऑप्शन टाकून सुटतच होतं की, पण डोकं वापरायला पाहिजे ना. डोकं वापरलं की तोंडी सुटते सगळं. करत बसायची गरज नाही लागली. झालं का? पुढचं घ्या. जर एस करू का इरेज बोर्डवरचं? चला ऐक ना. जर एस बी बरोबर 5 असतात, हा, एस बी बरोबर 5 असतात, एस बी बरोबर 5 असतात आहे आणि बी सी बरोबर 6 साखरा, बी सी बरोबर 6 साखरा बरोबर 6 साखरा, तर एस बी सी बरोबर किती? तर एस बी सी बरोबर किती असं लिहिलंय बघा बोर्डवरती. ए गुणोत्तर बी गुणोत्तर सी बरोबर किती असा प्रश्न आहे त्यांचा. काही जमेल असं वाटतंय का तुम्हाला? इथं बघा 4 दिलेत. 50 मध्ये 4 व्हॅल्यू आलेत आणि आपल्याला किती व्हॅल्यू मध्ये करायचंय? 3च करायचंय. मग काय करायचं बघा ह्यांचं लिहिताना? ए असं इथं ए एस टू बी लिहिलं का? परत पुन्हा बी ला गुणोत्तर कोणाचा आहे? सी चा आलं का? हे लिहिलं का? बरोबर बीच्या खाली बी घ्यायचा आणि मग ए इकडं सी तिकडं लिहिला का? हा, परत आता हे जसं लिहिलंय नाही तसंच ते पण लिहूयात. म्हणजे इथे किती झालं? 5:7 झालं का? झालं का बघा? 5:7 आणि बी ची व्हॅल्यू किती आहे? 6 साखरा आलं का बघा? हा, आता गुणाकार त्यांचा करताना कसं करायचं बघा? 5 गुणिले 6 करायचं, परत रेशो 7 गुणिले 6 करायचा आणि परत रेशो 7:11 करायचं. काय करायचं कळलं का? हे पहिल्यांदा ह्या दोघांचा, परत मधल्या ह्या दोघांचा आणि तिसऱ्यांदा ह्या दोघांचा करायचा. म्हणजे किती आलं? 6×30, 6×42 आणि 11×7 77. 30, 42 आणि 77. पुढे भाग जात असला तर घालवायचा, नाहीतर ऍज इट इज ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं. कळालंय का? आलं का लक्षात? चला सोडवा. फक्त कुणाकुणाचा गुणाकार केला ना ते फक्त नीट घ्या. बघा ते कुणाकुणाचं केलंय. दिव्या टीचर अजून 3 जमली बरोबर धावत. आता 7 मिनिट झाले
झालं का 7वं? थांबते खरं नीट समजावून घ्यायचं. थांबायला मला कुठं काही नाही, पण तुम्हाला जमायला हवं. घ्या व्यवस्थित. आता कुठं गावात फिरत बसायचं नाही काय, अजिबात फिरायला जायचं नाही. आता कुठं आता अभ्यास झाला ना, आपण झाला. आता दिवाळी शिवाय अजिबात सुट्टी द्या, आणि ते सुद्धा काय सुद्धा मागायच नाही. दिवाळीत माझं मी देते खरं. आता उगाच सारखं मध्ये आधी मामाच्या गावात जाऊ का, शांती जाय, असलं असलं काय सुद्धा म्हणायचं नाही. हा, अजिबात राहायचं नाही. आता नाही जायचं. ज्या दिवशी आठवड्यात एखाद दिवस सुट्टी दिली का तेवढंच त्या दिवशी जाऊन यायचं. किंवा अगदीच लई इमर्जन्सी सगळ्यांचाच प्रॉब्लेम असला तर ते एखाद दुसरा दिवस, पण 2-2, 3-3 दिवस म्हणून अजिबात गावात जाऊन राहायचं नाही. आणि फिरायला तर अजिबात जायचं नाही. तुम्ही फिरायला जाता आणि परत कंटाळा आला म्हणून परत 2 दिवस तुमच्या दांड्या, त्याच्यापेक्षा अजिबात जायचंच नाही. चला पुढचं घ्या. झालंय ना बाळाला हे 8वं टाका आता. अजून म्हणजे 2 मिनिट घेणार ते. होय होय. अथर्व आदित्य यांच्या, अथर्व व आदित्य यांच्या वयाचे गुणोत्तर. अथर्व व आदित्य यांच्या वयांचे गुणोत्तर, यांच्या वयांचे गुणोत्तर 3:4 आहे. 3:4 आहे. आदित्य व आर्यन, आदित्य व आर्यन यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. आदित्य व आर्यन यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. 2:3 आहे. जर अथर्वचे वय 27 वर्ष असेल, जर अथर्वचे वय 27 वर्ष असेल, अथर्वचे वय 27 वर्ष असेल, 27 वर्ष असेल, तर आर्यनचे वय किती? तर आर्यनचे वय किती? तर आर्यनचे वय किती? ट्राय करताय? चला करा. बघा काय तुमच्या बेसिक लेवलला काय जमतंय का बघा. जमेल असं वाटतंय तुम्हाला, तरी पण बघा. काही जणांना जमेल, ज्यांना जमत नाही त्यांना सोडवून देते. नीट अक्षर काढ, अजून पण सुधारायला चान्स आहे. 10 ओळी जे शुद्ध लेखन म्हणतात नाही लिहू काय, हे थोडक्यात पोरांनो एक्झाम्पल लिहून घेताय तेव्हा शुद्ध लेखनच होतंय ना. ते लिहा की व्यवस्थित, मग अक्षर चांगलं काढायचं. त्याला काय आता नको तर चल इकडे सरून बस नीट. अजिबात कशाला टेकायचं नाही. हो ना, मग ते तुम्हाला कळायला पाहिजे ना, कोण कोण रिपीट झाले वगैरे, हे कुठली नावं रिपीट झाले ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे.
झालंय का नाही सांगा. किती आलं? 54. बर तुमचं? चला कार्तिक सांग काय काय केलास. अत्तराची वय 27 असल्यास त्यामुळे 27 भागिले 3 बरोबर 9 आले. हा. मग त्याचं 3 9 ने बघा ते म्हणून 36. 9 चौक 36. 36 वय आदित्यचे. मग आदित्यचे वय 36 असल्यास 36 भागिले 2 बरोबर 18. मग 18 तरी 54. मॅडम मी असं काढले मी त्या मग अशी लिहिली हा. 3 आणि 4 खाली 2 आणि 3 लिहिले हा. त्यांचं झालं तिघांसोबत की बरोबर. 6 8 आणि 12 हा. आले तिथं मग भाग आलेला परत 3 4 6 आले हा. आणि मग गुणाकार केला 27ला पहिल्यांदा 3 भागला आणि मग गुणून 60 ओके. आणि माझ्या 2 स्टेप कार्तिक जरा असं लय कॉम्प्लिकेटेड स्टेप्स करायला लागलास. काही गरज नसताना त्याच्यात तसं नकोच करू. चला अखेर कोण आहे सांगा. पहिलं कोण आहे? अथर्व आदित्य कोण आहे पहिला? ऐका अथर्व आदित्य. हा यांचं किती आहे सांगा. 3 4 आणि दुसरा आदित्य आणि कोण आहे? आदित्य आणि आर्यन. हा आदित्यस आर्यन. हा यांचं किती आहे? 2 आणि 3. हा 2 आज 3 आहे. बर म्हणजेच ह्याची रचना कशी करायची बघा. पहिल्यांदा अथर्व, पुन्हा आदित्य आणि पुन्हा कोण आहे? आर्यन. म्हणजेच लिहिणार कसं आपण हे सगळं 3 4 आणि 4 सॉरी किती आलं ते? हा 3 4 आणि हे 2 असतील असं लिहिलं ग. आता पुन्हा कुणाचं गुणाकार हे काय करायचं? 4 गुणिले 2 हा 3 गुणिले 2 हा 4 गुणिले 2 हा 4 गुणिले 3 किती आलं ह्यांचं? 6 8 12 6 8 आणि 12. त्यांचं करा ऐका एक नाव रिपीट झालं का 100% अशा पद्धतीने सोडवायचं. कारण पहिलं बघा अथर्व आणि आदित्य होतं आणि लगेच आदित्य आणि आर्यन आहे. त्याच्यामुळे लिखाणाची मांडणी अशी करायची की त्याला सांगायचं 6 8 3 12. 4 6 परत ह्यांना भाग जातोय 3 4 आणि 6. 2 2 घालवलं का सगळीकडे आणि गुणोत्तर असल्यामुळे ते 2 कॅन्सल होऊन जातं म्हणून 3 4 6 ला. हा पुढं त्यांचं कुणाचं वय विचारलंय? वय कुणाचं विचारले? वय कुणाचं विचारले? आर्यनचं का? पहिल्यांदा मॅडमच्या अथर्व आहे बघा त्याचं वय आहे ना 3x अथर्वचं किती दिलंय? अथर्वचं 27 हा हा मग असं 3x करायचं. बरोबर ऐका अथर्वचं वय मग असं माना ना अथर्व बरोबर 3x. मग 3x म्हणजेच किती आहे? तर 27 आहे. म्हणजेच x बरोबर 9 आला. विचारलंय कुणाचं? आर्यनचं हा मग आर्यन बरोबर किती? 6x. आर्यन हित आहे का? हे आर्यनचंच वय आहे का? हे काय लिहिलेत वरती? पहिला अथर्व, आदित्य आणि आर्यन. मग आर्यनचं वय किती आहे? किती आहे म्हणाला? 6x. म्हणजेच किती आले? 6 गुणिले 9 बरोबर 54 वर्षे. चला सोडवा. कोणाचं आलं होतं कोणाचं नव्हतं आलेलं बघा. ज्यांचं आलंय त्यांचं चांगली गोष्ट आहे. तरी पण कार्तिक अशा स्टेप्स कर म्हणजे परफेक्ट आन्सर सुटून जाते. परत कधी प्रॉब्लेम बर पुढचं काही समजेना ती त्याला भाग नाही. मग अथर्वचं वय किती दिलं होतं तुला? अथर्वचं वय 27 होतं ना? माझं काही नंबर झालं खालची फोड केली का नाही आपण आलं का लक्षात? मागच्या गणितात होतं गुणोत्तर आहे म्हटल्यावर बाळा शेवटपर्यंत भाग लावणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते रिडक्शन कंपल्सरी करूनच घ्यायचं. त्याच्याशिवाय सोडवायचं नाही. पहिल्यांदा माझं पण ते आलं 6 8 12 ते 6 आणि 27 ला भाग कुठे जातो कुठंच जात नाही. म्हणून हा परत बघितलं ते 2 जाते म्हणून काढलं हा छान. असं डोकं चालायला नको का? 6 8 12 जरी मग स्वरात तुझं पुढं करायला पाहिजे होतं. त्यानं कसं केलं होतं? मी पण तिथंच येऊन थांबलो. लक्ष म्हणजे कधी यायचं लक्षात? हा लक्षाला सारखं सोडून चालतंय की? लक्षात नव्हतं. प्रज्वल लक्ष देऊन करा. इकडं बघ तिकडं बघ असं करायचं नाही. काय सार्थकडं बघायला लागलाय सगळेजण. काय सेलिब्रिटी आहे वगैरे तू? हा झालं का? हा चला घ्या नेक्स्ट. 8वं झालं का हे? लिहितं थांबलीचं उद्या अगोदर.
अजून किती गणित येणार आहे अंदाज झालंय का? चला घ्या नेक्स्ट. झालं का बाळा? अजून जरा वाढते मग वेणीच घालायची. है ना? चला 9 घ्या. घ्या. जर एस बी बरोबर 3/4 एस बी म्हणजे ए गुणोत्तर बी एस बी बरोबर 3/4 आणि बी सी बरोबर आता कुणाच सुद्धा चुकलं नाही पाहिजे. बी सी बरोबर 5/6 आहे. 5/6 तर एस सी बरोबर किती? 3 मार्काचाच प्रश्न आहे पण जरा वेगळा आहे ना. तर ते कळायचं कोणाला? मला. दिलंय दुसरं पण म्हणे. काय रे प्रज्वल सोडवत का नाहीस? आता जमायला पाहिजे. बाकीच्यांना जमलं का नाही सांग बरं. अजिबात बघायचं नाही सांगते कोणाच सुद्धा. डिस्कशन हे अजिबात सोडवायचं नाही सांगते. स्वतःच्या मनाला विचारा. शेजाऱ्याला येते ना आपल्याला काय येत नाही ते. ए भागिले बी बरोबर दुसरं 9/5. हा कुठला अपूर्णांकातच काढायचं. हा ते काय? हा अपूर्णांकातच काढायचे. होय अपूर्णांकातच. झालं का? तर एसी विचारलंय काय? अजून तिथं जायचं. दुसरं गणित सुरू झालं बाकीच्यांचं. काय झालं बोला? आवर 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 लवकर. पहिलं सुटलं नाही. पहिलं गणित झालं. झालं का? बर चला सांगा पहिल्याला काय केलं? टीचर काय करायचं सांगू का? हा, बोला. AC बरोबर 3. हा बर आणि परत बी सी. हा BC बरोबर किती येणार सांगा? 3/4 आणि 15, 20, 24. ए आला 15, सी आला 24. हा मग एस सी किती येणार? 15/24 झाली की. झालं. ते सांगा. कुठल्याच? हा पुढं. हा चालतंय. 15/24 म्हटल्यावर एस सी बरोबर. बरोबर आहे. पुढचं सांगा. हा ए अपॉन बी बरोबर 9/5.
एवढं सिंपल आहे. टिचराला सूत्र आहे काय? ऑप्शन मध्ये नाही 14 हा, 702. मग असं डोकं चालायला पाहिजे ना पुढं. किती रेडीमेड सगळ्या साध्या व्हॅल्यू तरी इतकं कसलं कन्फ्युजन बोला. हा हा ए बरोबर किती 9 आहे. मग इथे किती होणार 9 अधिक 5 आणि बाकीले किती होणार 9 वजा 5. 9 5 किती झाले 14. हे 9 वजा 5 म्हणजे किती झाले 4. बे 7 14 बे 2 4. काय अवघड होतं सांगा बरं. विचार करायची क्षमता खुंटली की प्रश्न सुटणार नाही. तर त्याच्यामुळे डोकं चालवायला बुद्धीला गंज चढलेला काढा जरा पलीकडे सरा. अक्षर सुधरा अक्षर सुधरा. टीचर अजून किती गणित घेणार आहे? 20 अजून अरे अजून 10 मिनिटं. प्रज्वल जेवण करून आलेला आहेस का? टी शर्ट खाऊ नका. नाही खायचं सारखं दातात तो टी शर्ट अडकून बसायचं आहे की नाही. किती वेळा पोरांना असं त्याचा हात बांध सारखं तीन t-shirt बरोबर सारखं- असतात 10 मिनिटाला. टीचर हात नाही तोंड बांधायला पाहिजे कारण सारखं तोंडात ते टी शर्ट असते. टीचर तर मग ब्रेक घेऊ. पुढचं घ्या. अ आणि ब यांच्या वयांचे गुणोत्तर. हा अ आणि ब यांच्या वयांचे गुणोत्तर 4 7 आहे. अ आणि ब यांच्या वयांचे गुणोत्तर 4 7 आहे. 4 7 आहे. ब आणि क यांच्या वयांचे गुणोत्तर. ज्यावेळेस तुमचं सगळ्यांचं गणित बरोबर येणार त्यावेळेस मी ब्रेक देणार. सगळ्यांचं बरोबर आलं पाहिजे. टीचर आता ज्या क्षणाला बरोबर येईल त्या क्षणाला ब्रेक. 100 हा कधी बरोबर येईल त्यावेळेस मग तुमचं तुम्ही ठरवायचं. या गणिताला सगळ्यांचं बरोबर आलं तरी या गणिताला ब्रेक. अजून 2 गणित तरी ब्रेक. जे सगळ्यांचं मग मला कळणार की तुम्हाला सगळ्यांना समजले बाबा सगळ्यांनी गणित. मग तिला काय वेगळा येऊ. अरे तिला यायलाच पाहिजे. 9 द्यायला ही सगळी गणित असतातच. तिला काय येऊ नये खरं. गुणोत्तर व प्रमाण आहे आम्हाला. मग तुला पुस्तक नाही. हा बघ की तर आता ब व क क आणि ब यांच्या वयांचे गुणोत्तर 4 7 आहे. ब आणि क हा हो ना आता पुढं रे. ब आणि क यांच्या वयांचे गुणोत्तर. ब आणि क यांच्या वयाचे गुणोत्तर 3 4 आहे. वयाचे गुणोत्तर 3 4 आहे. हा आहे. तर अ आणि क यांच्या वयाचे गुणोत्तर किती. तर अ आणि क यांच्या वयांचे गुणोत्तर किती. अजिबात एकमेकांना दाखवायचं नाही सांगत्या नाहीतर लईच छडत येणार. मग असं जर चिटिंग केलं असं तर स्वतःच्या मनानं बुद्धीन चालवायचं. मला कळू देते एकमेकांचं बघून उतरलंय माझं 10 गणित एक्स्ट्राच घेणार. आत्ताच झालं. ए पुढं नकोस बघ की तर. नाहीतर मीच बाकी सगळ्यांना ब्रेक देणार आणि तुला एकटीलाच थांबवणार. मग हो अ आणि क चे. अजिबात शेजारच्या नोटबुक मध्ये बघायचं नाही. कोण हळद सोडून बघते. ज्यांचं आले उत्तर त्यांनी नोटबुक दाखवून ठेवायची. बाकीच्यांना करू देत नसतं. त्यांना ट्राय करू. कशाकशा चौकायला अ टीचर? आणि क क आणि क पाहिजे होतं. रिडक्शन कोण करायचं अजून भाग जातोय ना पुढं. मग मला पूर्ण उत्तर पाहिजे. रिडक्शन केलेल्या सहित आले का.
आलंय बरोबर आहे. आलंय घे अजून पुढचं कर घे तेवढं. हा पुढं काय किती करू दे करू दे करू दे पुढं पुढं करू दे. झालं का आता समजलं टीचर. बघू छान बरोबर आहे. दाखवू नको. विराचं बरोबर आहे. बरोबर आलं मॅडम. छान आलंय बरोबर. तुमची छोटीशी मिस्टेक झालेली आहे. मध्ये उत्तर एकदम चुकते. तुझं बघू बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. छान. कोणाच नाही आलेलं. मांडणी व्यवस्थित केली नाही ना मग मांडणी व्यवस्थित केली ना असं नाही. हा तर आणि मुलांच्यातलं जर बरोबर आलं नसतं तर चला नाही ब्रेक नाही कारण चुकलं ना उत्तर. चला सांगा पुढचं. हा सांगा काय काय दिलं होतं मॅडम हा आणि ब यांच्या वयांचे गुणोत्तर 4:7 आहे. 4:7 आहे. हा आणि बस हा यांच्या वयांचे गुणोत्तर 3:4 आहे. 3:4. आता सांगू नका इकडे लक्ष द्या. आता काय चुकलंय ते. हा आता मांडणं कसं करणार 4:7 आणि 3:4. मधुरा ही मांडणी तू केलीच नाहीस व्यवस्थित. केल्यास का सांग बरं कसं लिहून घेतलंयस बघतो. ही मांडणी चुकीची केली का चुकणारच. हा चला सांगा आता गणित गुणाकार कोणाकोणाचं करणार 12. हा पुढं स्वरा लक्ष द्यायला येतं नाही आता. 21 आणि 7:28. कुणाचं फक्त तुम्हाला पाहिजे बाचं पाहिजे म्हणजे किती घेणार 12:28. 4 न भाग जातोय की नाही. 4 त्रिकोण 12 आणि 4 7 28. तुझं काय चुकलं तर कळालं का. हा अशाच पेपर मध्ये चुका करून येत नाही. ते मी धरलं होतं ते नाही 3 नगर कितीनं भाग घेतलं 4 कशावरनं लिहिलं सांग बरं. मॅडम काय कुठल्या 4ला 4 म्हणजे आलं नव्हतं उत्तर बरोबर. हा मग काय झालं ते? होय तसं नाही. हा काय पण सांगतोस माहिती तेव्हा नाही नाही ही पद्धत सांगतोस ती पद्धत चुकीची आहे बघ. असं नाही कसं तरी काय ते योगायोगानं उत्तर कधीतरी आपण म्हणायला आणि ते बरोबर यायला असतं. असं नेहमीच नाही होत. ते नीट लिहून घे नीट घे. 4:4 असलं काही केलं नाहीस ना. 4:4 कधी सांगणार ते दिल्लीमध्ये पण असायला पाहिजे तर ते कॅन्सल होतं. नाही तसं होत नव्हतं ते. काय चुकलं होतं बघा. अशी मांडणी केली असती तर कदाचित बरोबर आलं असतं ना. आपण शेवटच्या स्टेप पर्यंत आलाय 3 न भाग लावलाय वाटतं की नाही. नाही 4 न काय केलंय 4 न भाग लावलंय काय आणि इथं 4 त्रिकोण 12 लिहिस ना नाही तर 4 चौक 12 लिहिलंय आणि 4 28 लिहिलंय. एक जर बरोबर लिहिलं असतं तर बरोबर होयच की 3:7 नाही लिहिलं 4:7 लिहून ठेवलं. गडबड का केवढी महागात पडते. पुढचं घ्या. वडील व मुलगा यांच्या आता 12 ना. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर. आजच्या वयाचे गुणोत्तर. आजच्या वयांचे गुणोत्तर 4:2 आहे. 4:2 आहे. आणि त्यांच्या वयातील फरक आणि त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे. आणि त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे. तर त्या दोघांच्या वयांची बेरीज किती.
तर त्या दोघांच्या वयांची बेरीज किती? चला करा. बोलायचं नाही, एकमेकांचं बघून कॉपी करायची नाही. कॉपी केली का अजून 4 गणित एक्स्ट्रा. होय, करायचंच नाही ना मग कॉपी. मग एवढा वेळ मी कशाला शिकवते? कॉपी करून लिहायला. मॅडम आले. आलं का? छान. चला, पण शेजारी दाखवायचं नाही, नाहीतर ब्रेक पाहिजे म्हणून शेजाऱ्यांना मदत करायची नाही. क्लासमध्ये शेजार धर्म पाळायचं नाही अजिबात. एवढं तर समजलं. तेवढं तर नाही, फायनल आन्सर किती आलं ते सांगायचं. घर बंद कर. झालं. मॅडम समजलं. प्रश्न वेगळा आहे आणि त्यांनी काढलेली. 4 1 7 काल 1 7 1 24 असं काहीतरी. पण काही गरजच नाही ना ते करत बसायचे. आतापर्यंत झालेल्या सगळ्या गणितामध्ये सगळ्यात सोपं गणित म्हणजे काहीच नाही करायचं. विशेष असं नाही, एका मॅडम. मिनिटात सेकंदात सुटतंय गणित ते. तसं पण मॅडम दुसरं गुण हा. हा, दुसरं गुणोत्तरच नाही तर घ्यायचं कशाला? मी येतच नाही दुसरं गुणोत्तर. मग म्हणजे याचा अर्थ अगोदरच्या गणितांना लक्ष नाही तुमचं. मॅडम झालं का? छान. आले बरोबर आहे. आले बरोबर. ठेव, अजिबात दाखव नको. प्रज्वल हळूच बघतोय त्या गणिताला. कार्तिकनं काय लिहिलंय. छान. ओकेच. हे काय जमते रे? सगळ्यांना सेम शिकवते. कसं जमतंय त्यांना? छान छान छान. असंच पाहिजे. जेवढ्या पटकन सोडवाल तेच पाहिजे. पाद भरली म्हणून काही महत्वाचं नाहीये. काय ती व्याका नाही सुटलेलं? मिराज, कशाला काय घ्यायला लागतंय सांग बरं. कोण कोण आहे पहिलं सांगा. 2 जण कोण आहेत? वडील आणि हा, वडील आणि मुलगा. किती आहे वय सांगा जरा. बरोबर बोला. बरोबर 4 2. हा, काय घेणार पुढं सांगा बरोबर. 4 1 आणि 2 1 2 1. त्यांचा फरक किती येणार आहे? 4 1 2 1. हा, दोघांचा फरक किती? 4 1 वजा 2 1. बरोबर. फरक किती सांगितलंय? 24. मग झालं. इथं 24 लिहिला. 4 1 वजा 2 1 म्हणजे 2 1. बरोबर 24 आला. म्हणजे x बरोबर किती झाला? 12. x बरोबर 12. हा, मग कुणाचं वय काढायला सांगितलंय? बेरीज. मग मला सांगा x बरोबर 12 आलं का? मग वडिलांचं वय किती झालं? 4 1 म्हणजे 4 गुणिले 12 झालं का? म्हणजे किती झाले? 48. आणि मुलगा 2 1 म्हणजे 2 गुणिले 12 म्हणजे 24 झालं का? दोघांची बेरीज किती येणार? 48 अधिक 24 मॅडम बरोबर 24 1 24 आणि 24 झाले म्हणजे 24 मध्ये 12. होच की मग. झालं. मग का नाही आलं? उलट सगळ्यात सोपं दुसरं गुणोत्तरच दिलं नाही. त्याच्यामुळे तिरकस गुणाकार सुद्धा करायची गरज लागली नाही. गरज पडतच नाही तर कशाला करा ना. उगाच काय पण डोकं चालवायचं आहे की नाही? कसं व्हायचं रे? जोपर्यंत सगळ्यांचं गणित बरोबर येत नाही तोपर्यंत मी गणित देत राहणार. ज्या क्षणाला मला असं वाटेल सगळ्यांची गणित बरोबर आले तर मग ब्रेक मिळेल. त्यामुळे मला विचारायचंच नाही.
तीन संख्यांचे गुणोत्तर किती वाटतं 12 13 होता. तीन संख्यांचे गुणोत्तर 3 4 5 आहे. तीन संख्यांचे गुणोत्तर 3 संख्यांचे गुणोत्तर 3 4 5 आहे. 3 4 5 आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज 450 असल्यास त्यांच्या वर्गांची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? त्यांच्या वर्गांची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या? चला ट्राय करा. ज्यांना नाही जमत त्यांना देते सॉल्व करून. मॅडम आलं. झालं का? सगळ्यांचं झालं? म्हणजे आता ब्रेक मिळणार. सगळ्यांचं झालंय म्हणल्यावर आता ब्रेक द्यायला काही प्रॉब्लेम नाही, हो की नाही? बोला. ठीक आहे, थांबा. 3 4 5 बोला काय? हा, ज्यांनी सोडवलंय त्यांनी सांगा काय काय करायला पाहिजे. मॅडम पहिल्यांदा ते 3 1 4 हा. 5 लिहायला. हा बोला. एकट्याला सुटले, बाकीच्यांना नाही सुटलं का? मग आवाज फक्त एकट्याच येतोय. सार्थक सुटले की नाही तुला? मग बोलत का नाही? चार्जेस पडते. त्याचा रिचार्ज करून आलाय की आज एवढंच बोलायचं पैसे संपतात काय? हा आणि मॅडम तिचा आता 3x चा वर्ग बरोबर 9x हा, वर्ग. काय सांगितलंय? त्यांच्या वर्गांची बेरीज 450 आहे. मग 3x चा वर्ग किती येणार? 9x वर्ग. हा, आधी एक 16x वर्ग आधी एक 25x वर्ग बरोबर किती येणार? 450. काय अवघड होतं सांगा बरं? मग 9 आणि 16 किती झाले? मॅडम 50x वर्ग. हा, 50x वर्ग. कारण सगळी मिळून बेरीज 50x वर्ग बरोबर 450. म्हणजे x वर्ग बरोबर किती येणार सांगा? x वर्ग बरोबर किती आहे? अरे 450 भागिले 50 हे सांगायचं पहिला. हा, शून्याला शून्य गेलं. x वर्ग बरोबर किती आलं? x बरोबर किती आहे? हा, काय विचारलंय त्यांनी? त्या 3 संख्या. बाकीच्यांनी काय बोलणार आहे का नाही? तुम्ही कसं बंद चार करून सांगा. संख्या. हा, काय प्रश्न काय विचारलाय? त्या 3 संख्या कोणत्या? हा, मग झोप लागल्यासारखं कसं करताय? काय येणार सांगा, मी नाही सांगणार. 3 गुणिले 3 हा 9 हा म्हणजे 4 गुणिले 3 12 हा, 5 गुणिले 3 15. हे असं डायरेक्ट तोंडी तोंडी लिहायचं. सगळ्या स्टेप ना स्टेप करत बसायचं नाही. पेपर 3 तासाचा होऊन जाईल आणि काय करत बसणार आहे मग? जेवढं पटपट करता येईल तेवढं करायचं. प्रज्वल किती गणित सुटली? हा, कधी डोकं वापरायचं? त्याच्यामुळे ह्याच्या वही त्याच्या वही जरा जरा बघत बसलं नाही, हे असं परिणाम होतात, मग सुटत नाहीत गणित. हा, डोकं चालवलंस का तू? काय वर्ग केलायस का तू? अजिबात केला नाही. गणितच वाचलं नाही. वर्ग करायचा प्रश्नच नाही. का नाही केला सांग बरं वर्ग? काय अवघड होतं त्याच्यामध्ये? हा, हसलं म्हणजे होत नाही बाळा. मला हसून गोड करू नका. का केला नाहीस तू वर्ग? स्पष्ट तिथं दिलं होतं का नाही वर्गांची बेरीज? बाकीच्या निकमान थोडंफार तरी केलं होतं. वर्गांची बेरीज का नाहीस केली तू?
वर्ग सुद्धा आता त्याला एकट्याला बसवायचं, अजिबात हे करायचं नाही, अजिबात शेजारी बसायचं नाही. मग इकडे जरा बघतो तिकडे जरा बघतो, का लक्ष देत नाही सांग बरं. चला सोडव. हा जा 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 पटकन ये. सांगितले की नाही मी, तुम्ही सोडवा गणित लगेच सुट्टी देते. तुम्हाला नाही जमल्यावर मी काय करणार आहे सांगा बरं. तुम्ही जरा सुद्धा हे करत नाही, एखाद दुसरं सोडवत नाही, बाकीच्यांनाच कशी सुटते. मग सगळ्यांना सेमच शिकवते का नाही. मग सगळ्यांनाच यावं असं माझी अपेक्षा असते. काय येऊ नये सांगा बरं. चला 14 ना झालं का बोर्डवरचं. गणिताच्या स्टेप्स या तुम्हाला समजल्याच पाहिजेत. ते उतरून घेण्यासारखं गणित नसतं. शिकवताना लक्षच दिलं पाहिजे, आपल्या मनाला वाटलं पाहिजे बाकीच्यांना कशी सुटते, मला काय येत नाही ह्याच्यावर कधी विचार करताय का? अजिबात नाही. घ्या. एका चौकोनाचे 3 कोन, एका चौकोनाचे 3 कोन, एका चौकोनाचे 3 कोन एकास दोनास 4 या प्रमाणात आहेत. एका चौकोनाची 3 कोन एकास दोनास 4 या प्रमाणात आहेत. एकाच 2 4 1 2 4 असं लिहायचं रे बाळा. एकाच दोनास 4 हे असं लिहायचं. एकाच दोनास 4 या प्रमाणात आहेत, या प्रमाणात आहेत. चौथा कोन 80 अंश मापाचा आहे. चौथा कोन 80 अंश मापाचा आहे. चौथा कोन 80 अंश मापाचा आहे. तर सर्वात लहान कोणाचे माप किती? तर सर्वात लहान कोणाचे माप किती? तर सर्वात लहान कोणाचे माप किती? तीन कोणांचं माप दिले. चौथा कोण 80 आहे. चौकोनाच्या चारी कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 360. छान, बरोबर आहे की. मग काय जमणारच, मग काय नाही प्रॉब्लेम आहे. कार्तिक सरळ बस. असं का वाकडं तिकडं बसतोयस? सरळ बस. सोडव. छान. सुटतेत का नाही पटकन? मग आपल्याला कधी सुटायचं? छान. चला अजून कुठं आलंय? दोघांना तर सुटलं म्हणजे आता ब्रेक मिळेल. बघूया. नाही सुटलं का परत पुढे वाढवणार. जोपर्यंत सगळ्यांचं बरोबर येत नाही तोपर्यंत मी गणित घेणार. 50 झाली तर 50 पर्यंत जाऊ द्या. किती होते? 100 झाली 100, पण आज कधी जाऊ देणार नाही. सुट्टीच नाही तुम्हाला देणार. बरोबर येत नाही तोपर्यंत घेणार. अजून किती वेळ द्यायला पाहिजे? बाकी जण झालं का नाही? टाइम ऑफ. कारण एक गणित सराव चालू आहे म्हणल्यावर 2 मिनिटात व्हायला पाहिजे. एक्झाम तर तुम्हाला 1 मिनिटातच करायला लागतं. आता मी किमान 1 मिनिट एक्स्ट्रा तर दिलाय. बरोबर आहे. उत्तर पण. चला काय दिलंय सांगा. तिन्ही कोणांचं माप किती आहे? टीचर थांबा झालं. बघू स्टेप्स तर बरोबर आहेत का बघू. काय हे सार्थक एवढा का वेळ लागलाय? आवर लवकर. ते हे बघा की 300 झाले. बरोबर आहे. ते 2 आणि 3 3 आणि 4 7. हा त्याच्यात म्हणजे 380 बरोबर 7. बरोबर आहे, बरोबर आहे. छान 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 छान. ते काय मग काय विचारले आपल्याला? लहान कोणाचे माप? हा म्हणजे एक म्हणजे लहान कोण. मॅडम समजलं? म्हणजे लहान 40 झाले. होय होय होय. समजलं मॅडम. मॅडम निघलं माझं पण. मॅडम माझं पण निघलं. निघालंय खरं त्याचा. मॅडम मी सांगतो. मला सुटला आता. हा बोला. सगळ्यातला हा 40
40. माप किती दिलंय सांगा? एकाच दोनास किती? एकाच दोनास दोनास चार. चार. टीचर आता सगळ्यांना समजले आता त्या दोनास- की. नाही सगळ्यांना नाही. विराजने ह्यानं कुठे लिहिलंय तेव्हा नाही लिहिलेलं. बाकीच्यांनी सोडवलं, विराजनं लिहिलेलंच नाही. त्याला मी काय करू? टीचर मगाशी मला कशामुळे करत होते आता त्यालाच नाही यायचं. होय की मग. मग प्रत्येक वेळेस एकाला सुटत नाही, त्याला मी काय करू? विराजला सुटलं नाही आणि आता टाइम संपलाय. मी किती वेळ देणार ना तुम्हाला? एकाच दोनास चार आणि चौथा कोण किती आहे? 80 माप. हा 80. मग हे 360 वजा 80 बरोबर. छान. एक एक्स, हा 2 एक्स आणि हा 4 एक्स. हा आणि अधिक चौथा कोण ना, म्हणून तो 80. त्यांची बेरीज किती आली? 7 एक्स. बरोबर हा, 360. 7 एक्स अधिक 80 बरोबर किती? 360 आलं का? बरोबर का? कारण हे 3 कोणाला, हा एक चौथा कोण रे. मग 360 वजा 80 करायचं तिकडे गेल्यावर. 7 एक्स बरोबर 360 वजा 80 किती आलं सांगा? 280. 280. 280 बरोबर 7 हा. म्हणजे X बरोबर 280 भागिले छेद 7. हा, 280 भागिले 7 सात. म्हणजे बरोबर x बरोबर किती आलं? 40. 40 हा. ते 40. आणि मग लहान काय विचारले प्रश्न? लहान कोणाचे माप माप किती? किती? हा, लहान कोणाचं माप किती आलं मग? 40. मॅडम ते एक आहे बघा ते एक हा. x म्हणजे x झाली किती? लहान कोणाचे माप बरोबर 1x. 1x म्हणजेच किती? 1 गुणिले 40 म्हणजे 40 अंश. नाहीतर कोणतर म्हणेल ते 400 का, कारण 40 अंश त्याच्या डोक्यावर द्यायचं. कुणाचं आलेलं नाही त्यांनी कृपया नीट लिहा. ती जरा आणि काय- सगळ्यात मोठा कोण कोणता येणार आहे ह्याच्यातला? सगळ्यात मोठा 160. 160. हा बरोबर जमलं. ओकेच. 160. हा जमले. विराजला कुठं आलं होतं? नव्हतं आलं. मग टीचर असं होतंय एक बरोबर येते तर एकच येते. मग ते तुम्हाला का सगळ्यात बरोबर सोडलं? टीचर आता एक सोपं द्या म्हणजे सगळ्याला सुटलं पाहिजे हा. म्हणजे break. ती दे मॅडम. मध्य पदार्थ द्या. हा, ती मध्ये हुशार आहात की रे. हा, ते द्या पटकन सुटेला. मध्ये पदार्थ कोणता आहे? कोण घ्यायचं? हा ते द्या ना काय म्हटलं? चला घ्या. 14 व 28. 14 व 28 यांच्या 28 यांच्या बरोबरचे तिसरे प्रमाणपद शोधा सांगितले. तिसरे प्रमाणपद शोधा. 14 व 28 यांच्या बरोबरचे तिसरे प्रमाणपद शोधा. आता तिसरे पद कसं काढणार? टीचर जरा सांग जरा देऊ सांगा. का? हा? मी बघतो हा चालतंय. ट्राय करायची बघा. नाहीतर मग सांगते वाचून. तिसरे पद शोधायचंय आता. मगाशी आपण मधले पद वगैरे बघितलं होतं ना, आता मधलंच तिसरे पद शोधायचंय आता. टीचर मधलं म्हणजे ती संख्या कोण ट्राय करते का? मॅडम माझी चौथा मॅडम का किती आलं? माझी चौथा माझी पण नाही. नाही चुकलं होते. 56 नसावं. नाही बरोबर आहे. 56 बरोबर आहे. मॅडम तसं मॅडम लई सोपं आहे पण मी ते लक्षात आलं नाही माझ्या म्हणून मी मॅडम, मी असं काढलंय. 56 काय करून वेळ घालून काढला तर कसं? नाही, असं काढलं. मॅडम तसं सोपं होतं पण मी ते लक्ष दिलं नाही त्यामुळे हाय मॅडम, असं काढलं. तुम्ही जसं दिलं 14 नंतर 28, 28 नंतर तुम्ही का ते एक्स दिलं मध्ये हा, हा, हा. काढताना तिथं मी दोन्हीकडे हे घातलं 28 घातलं आणि हा. ते एक्स केला आणि तसं सोडलं. होय निघते की मग. झालं की तेच तिसरं पद म्हणायचं. बरोबर आहे की मग? बरोबर आहे. चला काय करायचं बघा. काय नाही करायचं. तिसरे 15 व ना. संख्या कुठल्या दिलेत मला सांगा. पहिली 14 व 14 आणि दुसरी कोणती? 28. 14 व 28 यांचं कितवं काढायचं आहे? तिसरे पद ना. तिसरे पद बरोबर. काय सूत्र लक्षात ठेवायचं बघा. तसंच होतं. ठेव का? दुसरी संख्या आहे का त्याचा वर्ग करायचा. 28 हा म्हणजे सेव का असं होणार आहे त्याचं. हे दोन्ही संख्या दुसरी संख्या आहे का त्याचा वर्ग म्हणजे 28 गुणिले 28 लिहून ठेवले बघा. दुसऱ्या संख्येचा वर्ग भागिले किती करायचा? पहिली संख्या भागिले पहिली संख्या. म्हणजेच बघा 28 गुणिले 28 करूया का? कशाला उगाच वर्ग करत बसताना? वर्ग केल्यावर परत कॅन्सल करायला लागणारच की. आता मी तर 28 चा वर्ग किती? 784 मी लिहिणार. पण तिथं नाही लिहिलं. मी तिथं नुसतं 94 घातलं. हा आणि खाली भागिले
14 करा. 14 दुनी 14 आणि 28, 28 आणि 56. असं केलं तरी चालतंय. किंवा दुसरं बघा, मी मगाशी सांगत होते का 14 भागिले 28 बरोबर 28 भागिले x करा ना, निघते की तिसरं ते. टीचर मग अजून एक गणित होय. आलं का? दोन्ही पद्धतीनं किंवा करून ही दुसरी पण पद्धतीनं. ऐका पेपरला हे ऐका, पेपरला जर वरचं नाही आठवलं सूत्र तर काय करायचं, ह्या पद्धतीने करून घ्या. 14 भागिले 28 बरोबर 28 भागिले x. टीचर आता 15 गणित झाले बस. म्हणजेच x बरोबर इथं निघतंय की नाही बघा. x बरोबर किती? 28 गुणिले 28 भागिले 14. म्हणजेच x बरोबर किती आलं तर 56. जमेल का? चला सोडवा. कळालंय का आता? घ्या. दोन्ही पद्धतीने घ्या किंवा पण करून घ्या. टीचर आता बस. टीचर आता एक सोपं द्या. झालं का? कशाला? टीचर तसं नाही, जोपर्यंत बरोबर येत नाही तोपर्यंत सोडून तू जा तिला वर सोड. सगळ्यात बरोबर आलं की घरला सोड. बरोबर आहे, बरोबर. घरी नाही सोडणार. घरी नाही, घरी एवढं लवकर नाही द्यायचं. किती वाजता मॅडम? 3 वाजता. 3 वाजता मॅडम सोडवतो. 3 वाजता. अर्धा तास राहिलाय. अर्ध्या तासात एक गणित होते काय बोलते. ब्रेक घेऊन पण नाही संपले 3 वाजता. बघ तुम्ही. बरोबर येते. चला घ्या. टीचर 5 व 15 यांच्या बरोबरचे 5 व 15. मला दोन्ही पद्धतीने सोडवून दाखवायचं. 5 व 15 यांच्या बरोबरचे तिसरे पद शोधा. 5 व 15 यांच्या बरोबरचे तिसरे पद शोधा. येतं सगळ्यांचं. बघूया की. आता मी फोडणार फोडूया. टीचर थांबा. घेतलं का नाही? मी सांगितलं होतं की मगाशी आहे. टीचर थांबा की थांबा. दोन्ही पद्धतीने पद किती? दोन्ही पद्धतीने सोडवायचं. दोन्ही घेणं पण आलं पाहिजे. पेपरला फॉर्म्युला नाही आठवलं तर अशी पद्धत आठवलीच पाहिजे. सोडवा. काय आन्सर फोडायचं नाही ग. आजवर सांगायचं नाही. बरोबरचा प्रश्न नंतर बघू. आपल्याला कॉन्फिडन्स असला पाहिजे. माझं उत्तर बरोबर आहे. दुसऱ्या पद्धतीने हो, दुसऱ्याने पण सोडवायचं. दोन्ही पद्धतीने सोडवलं नाही का? मग मॅडम आलं तुला नाही पण पद्धतीने. नाही लिहायचं. सूत्र पाहिजेच की. मग सूत्र पाहिजेच. दररोज होमवर्कला सांगितलेले त्याच्यात सूत्र लिहिताय ना? लिहिताय ना? तुला तर मागं उद्या दिलेली किंवा पण लिहू ना. होय होय मग पाहिजे तशी आणि पण पत्राची पण. मग काय मी आता नोटबुक एकदा चेक करणार आहे. किती झाले सूत्र एकूण? आता पहिल्याची 28 आहे. आतापर्यंत 28 झाले. हा आणि गुणोत्तरची घेतली की मग किती देतो? 28 सूत्र. बरं, उद्या बघते नोटबुक मध्ये किती जणांची 28 सूत्र पूर्ण आहेत ते. जेवढी सूत्र पूर्ण नसणार तेवढं तारखं घेतली. मॅडम आम्ही 5 का लिहिले खरं 5 इतकी सूत्र म्हणून का 5 लिहिले? नाही नाही नाही, सगळे घ्यायचे. मला 28 होता. पायथागोरस प्रमेयाचा 28 होय, होता. पायथागोरस प्रमेय तर आम्ही 10वी 12वी जोपर्यंत ते पण 28 शिकवायचं पाहिजे. मग 28 आहे ते. 10वीला पण आहे पायथागोरस प्रमेय. मग तुम्हाला तर यायलाच पाहिजे. मॅडम उद्या टीव्हीची काढायची दुसरी घ्यायची बघा. चालतंय. उद्या सगळ्यांनी येताना सरांची एक आणि पाडे वर्ग घन हे सांगितलं होतं का? ते झालंय ना, 3 पद्धती. चेक करायचं ते. हा? 3 पद्धतीत काढलं? मॅडम मगाशी पण ती ज्या पद्धतीने काढलेलं आता पण ते चालतं. बरोबर झालं का? टीचर दोन्ही पण पद्धत चेक करा झाल्या. झाल्या दोन्ही पण पद्धतीने केले. टीचर दोन्ही पण पद्धतीने चेक येते. आलं का? मधुरा सुटलं का नाही? नाही सुटलेली.
पण बरोबर आहे. बरोबर आहे. आलं की बरोबर. कार्तिक इतका उशीर का लागला? पहिली पद्धत झाली. आलं सगळ्यांचं आले का बघू तुझं फायनली. सरळ झालं तुझं. मग काय ते झालं किती होतं सांगा? 5 आणि कितीच्या? 15. 5 कुठे व झालं 15. की आता थोडं कितवं पद काढायचं होतं? तिसरे कोण राहिले? एकटीच राहिली, बाकी सगळ्यांना जमलं. झालं सगळं झाली तुझं पण झालं. चालेल. 5 व 3 चं तिसरं पद किती आलं? 45. बरोबर. 15 भागिले x म्हणजेच किती येणार? x बरोबर 15 गुणिले 15 भागिले किती? 5. किती येणार? 5 15 टीचर झालं ती दुसरी पद्धत तुम्ही सांगितली नाही सर काय नाही सूत्र आहेच की. अय, अय, अय. टीचर हे बघा मला थकू बोला की. बाळा, हे कुणाचं आहे? टीचर पहिले तर बरोबर आहे आधी पहिली स्टेप किती बरोबर आहे? 15 गुणिले 15. आणि 5 बरोबर 5 बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे काय बरोबर. अहो, कुठे गेला होता एवढे दिवस? सगळं ते पात्र दिसतंय आज वेगळा ऊसाचं. मॅडम लय ताप मारताय मला. नको रे बाळांनो. दुसरी स्टेप नव्हे ग. हा हा, दुसरी स्टेप केली नाही वे. का केली नाही? पण झालं बघा बस सगळी शाळा चांगला उठायला आज घरी घेऊन गेले होते ना म्हणून. मुलांनाच बडबडले. काय खोडले वाटतं त्यांनी. कुठलं? त्याच्यात मार्कर लावलंय. घेऊन जाते का? खालच्या घरी घरी चला घरी. मॅडम व्हिडिओ चालू आहे.